राम राम शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी माझ्या बळीराजावरती एक दिलासादायक माहिती सध्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण देशाभरातील महत्त्वाच्या कांदा मार्केटचा आढावा हा घेणार आहोत, कारण आज कांदा दरामध्ये सुधारणा देशाभरामध्ये पाहावयास मिळालेला आहे। तर मित्रांनो, यामध्ये आपण पाहणार आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील निफ्टी मार्केट, सोलापूर मार्केट, तसेच दिल्ली आझादपूर मंडी व इंदोर मंडी येथील बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सध्या कांदा दर नेमका काय निघत आहे, कोणत्या प्रतीच्या कांद्याला काय बाजारभाव निघत आहेत, आणि मित्रांनो या बाजारभावाच्या आधारे आपल्याला आपल्या कांदा विक्रीचं नियोजन हे करता येणार आहे। त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे। तर मित्रांनो, सुरुवात आपण करूयात अहिल्यानगर जिल्ह्यातून। अहिल्यानगर जिल्ह्यात आज 74,268 कांदा गोण्यांची आवक ही आलेली होती। नंबर 1 प्रतीचे कांदे 1,700 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले। तर नंबर 2 प्रतीचे कांदे 1,100 ते 1,700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। नंबर 3 प्रतीचे कांदे 600 ते 1,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर नंबर 4 प्रतीचे कांदे 300 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर जास्तीत जास्त 116 कांदा गोण्यांना 2,500 रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे। नगर येथे मध्यम प्रतीचा कांद्याचा सरासरी दर हा 1,250 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 12.5 रुपये किलोपर्यंत सरासरी कांद्याचा दर आज नगर येथे निघालेला आहे। मित्रांनो, हाच दर मागील बाजारी जर आपण पाहिलं तर 10 रुपयापर्यंत होता, तो 12.5 रुपयापर्यंत झालेला आहे। म्हणजेच आज 2 ते 2.5 रुपयांची सुधारणा बाजारामध्ये नगर येथे आपल्याला पाहावयास मिळालेला आहे। नगर येथे जास्तीत जास्त कांदे हे 22 रुपये किलोपर्यंत विकलेले आहेत। वर जे कांदे आहेत ते अपवादात्मक गोणे आहेत, काही गोण्याचे बाजारभाव ते आहेत। तर इकडे सोलापूर येथे 130 प्लस कांदा गाड्यांची आवक आज आलेली होती। गावरान सुपर क्वालिटी माल 2,200 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत म्हणजे 22-23 रुपये किलोपर्यंत सुपर क्वालिटीचे कांदे विकले। मोठे कांदे 1,900 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मिडियम कांदा 1,600 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला। मिनी मिडियम कांदा 1,300 ते 1,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्डा 1,000 ते 1,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 700 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकली। सरासरी कांदा 700 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेला आहे। मित्रांनो, सोलापूर येथे कांद्याचे दर कालच्या बाजाराच्या तुलनेत आज स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत। तर आता आपण पाहूयात मध्य प्रदेशातील इंदोर मंडी येथे आज नेमकी काय परिस्थिती होती, बाजारभाव तिथे काय निघाले होते। मित्रांनो, 30,000 प्लस गोण्याची आवक तिथे होती। VIP सुपर कांदा 2,300 ते 2,500 रुपये क्विंटलपर्यंत विकला। सुपर कांदा 2,000 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। हलका कांदा 1,400 ते 1,800 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्डा 1,100 ते 1,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 600 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकली। चाटम 500 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकली। एक लॉट 2,500 रुपये क्विंटलपर्यंत 25 रुपये किलोपर्यंत जास्तीत जास्त आज इंदोर मंडी येथे कांदे विकलेले आहेत। इंदोर मंडी येथे कांद्याच्या दरामध्ये आज सुधारणा आहे। तर दिल्ली आझादपूर मंडी येथे आज 83 गाड्या ह्या विक्रीसाठी होत्या। पुणे येथील माल 1,800 ते 2,600 रुपये क्विंटलपर्यंत विकला। नाशिक येथील माल 1,700 ते 2,200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। मध्य प्रदेशचा कांदा 1,700 ते 2,300 रुपये क्विंटलपर्यंत विकला। राजस्थानचा कांदा 1,600 ते 2,100 रुपये क्विंटलपर्यंत आज दिल्ली आझादपूर मंडी येथे विकलेला आहे। आझादपूर मंडी येथे कांद्याच्या दरामध्ये किलो मागे 1 रुपयाची सुधारणा बाजारभावामध्ये आज आहे। तर मित्रांनो, आपण सकाळी दक्षिणेकडील जे राज्य आहेत तेथील आपण बाजारभाव पाहिले होते। कर्नाटक, तेलंगणा तसेच तामिळनाडू येथील बाजारभाव आपण पाहिले होते। मित्रांनो, तिथेही कांद्याच्या दरामध्ये आपल्याला काही ठिकाणी सुधारणा पाहावयास मिळाल्या, बाजारभाव थोडेसे बरे पाहावयास मिळाले। आता उत्तरेकडील जर हे पाहिलं, इंदोर मंडी पाहिली, दिल्ली आझादपूर मंडी पाहिले, तर तिथेही आता कांद्याच्या दरामध्ये थोडी सुधारणा आपल्याला पाहावयास मिळत आहे। एकूणच देशातील कांदा मार्केटची परिस्थिती आपण जर पाहिली तर नक्कीच थोडीशी सुधारणा बाजारामध्ये झालेली आहे, परंतु काही जास्त जे दर दिसत आहेत ते अगदी काही गोण्याचे असतात। त्यामुळे आपण सरासरी जो दर आहे त्या दराकडे लक्ष देत चला। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।